नमस्कार, मी अलका धुपकर. विचारा नेत्यांना या नव्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही दररोज नव्या नेत्यांची तुमची ओळख करून देतोय आणि त्यांना तुम्ही तुमचे थेट प्रश्न विचारताय आणि आत्तापर्यंत दिलेली आश्वासनं, जाहीरनामे, वचननामे हे सगळं प्रत्यक्षात उतरलंय की नाही याबद्दलची उत्तरं देत आहेत खुद्द नेते आणि मंत्री महोदय. आज आपल्या सोबत आलेले आहेत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते जयंत पाटील. पाटील सर, IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही देखील जयंत पाटील यांना थेट फोन करून प्रश्न विचारू शकता. कॉल करा आणि तुमचा प्रश्न विचारा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. नंबर आहे 02266899263. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये. जयंत पाटील सर, तुम्ही आलाय, पण सगळ्यात पहिली उत्सुकतेची जो लोकांच्या मनात, मतदारांच्या मनात, तुमच्या विरोधकांच्या आणि समर्थकांच्या मनात आहे तोच प्रश्न विचारते. हातकणंगलेतून तुम्ही माघार घेतलीत आणि एक चर्चा आहे की म्हणजे फॉर्म्युला देखील बदलला गेला तो तुमच्यासाठी. हे तुमचं यश मानलं जातंय राजकीय. नेमकं काय घडलं या जागेबाबत? नाही, हातकणंगले मतदारसंघाची परिस्थितीच वेगळी होती. मी कधीही तिकीट मागितलेलं नव्हतं. प्रसारमाध्यमातूनच असं म्हटलं जात होतं की हे उभं राहण्याची शक्यता आहे. पण पक्षाकडून सर विचारणा झाली होती. परंतु नाही, पक्षाकडूनही कधी फारशी विचारणा झाली नाही. उलट पक्ष त्या मतदारसंघामध्ये यश कसं मिळेल याचा विचार करत होता आणि त्यासाठी निवेदिता माने यापूर्वीच्या खासदार यांनी तिकीट मागितलेलं होतं. त्यांच्याशी चर्चा, सल्लामसलत करून, पक्षातल्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून कल्लापन्ना आवाडे हे जास्त, कोल्हापूर जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याची उमेदवारी असणं जास्त आवश्यक होतं आणि म्हणून कल्लापन्ना आवाडेंची निवड करण्यात आली. पण तुम्ही स्पर्धेत नव्हता असं सांगताय? म्हणजे नाही, माझी इच्छा असण्या नसण्याचाही प्रश्न नाही, कारण मतदारसंघाची रचनाच अशी आहे की आत्ताच जे डिलिमिटेशन झालं त्यात 2 सांगली जिल्ह्यातले मतदारसंघ त्या कोल्हापूर जिल्ह्यातले 4 मतदारसंघांशी जुळले आहेत आणि त्यामुळे असं झालेलं आहे की त्या सर्वच 4 मतदारसंघातली सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं आवश्यक होतं. पण जे राजू शेट्टी तिथे रिंगणात उतरलेले त्यांच्यावर तुम्ही अनेकदा टीका करता. हंगामी नेते अशी टीका तुम्ही करता. मग असे जर नेते तिथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमच्या मतदारांना त्यांचा पराभव करून दाखवण्याची संधी होती असं वाटत नाही तिथे रिंगणात उतरून? हो, आता माझे मतदारच त्यांचा पराभव करणार आहेत. ते माझेच मतदार पराभव करतील असा विश्वास 100%. यावेळी त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या ज्या अनेक चुका त्यांनी केल्या त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे आणि विकासाचं कोणतंही काम होत नाही आहे याची जाणीव मतदारसंघातल्या सगळ्याच 6 तालुक्यातल्या सर्वच लोकांना झालेली आहे आणि म्हणून यावेळी नक्की निर्णय वेगळा येईल, तुम्ही पाहालच. बरं, आणि मला विचारायचं आहे की पुढच्या राजकारणातल्या भविष्यातल्या काही घडामोडी देखील तुम्ही आता ही उमेदवारी नाकारण्यात दडलेले आहेत का? पण त्याकडे येते त्याआधी जळगावहून फोन आलेला आहे. पहिला फोन आहे किशोर पाटील यांचा. किशोर, तुमच्यासह सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि जयंत पाटील यांना तुमचा प्रश्न सलग विचारा. साहेब, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपण 200 गुणांचं मूल्यमापन शिक्षकांच्या तसेच ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा वाढीसाठी राबवलं. शाळांना श्रेणी ठरली आणि एक आपल्या काळात धोरणात्मक निर्णय झाला. परंतु जे शिक्षक मुख्यालयी राहतात आणि काही शिक्षक असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या मुलाला देखील जिल्हा परिषद शाळेत दाखल केले, अशांच्या बाबतीत राज्य स्तरावरून पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली गेली नाही असं शिक्षकांचं एक सूर आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जिप शाळांमध्ये आजही काही शिक्षक त्यांच्या मुलांना दाखल करून अध्यापनाचं काम ग्रामीण भागात राहून प्रामाणिकपणे करीत आहेत, तर त्यांच्यासाठी देखील कुठेतरी एक धोरणात्मक निर्णय राज्य पातळीवर होणं अपेक्षित होतं. बरोबर आहे. किशोरजी, तुमचा प्रश्न कळलाय. मंत्री महोदय उत्तर देतात. असं आहे की शिक्षकांनी आपली मुख्यालय राहावं ही त्यातली अपेक्षा आहे. फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्याकडून ही मागणी वारंवार येते की आम्ही वेळेवर येतो, वेळेवर जातो, फक्त आम्हाला सोयीच्या ठिकाणी राहायची परवानगी द्यावी. याच्यात दोन्ही बाजूनं मतमतांतर आहेत आणि त्यामुळे याच्यावर योग्य असा हे नाही. पण सरकारी कायदा नियम हेच सांगतो की मुख्यालयी शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिलं पाहिजे. त्यासाठी त्याला तिथं राहण्याचं घरभाडं भत्ताही दिला जातो. त्यामुळे तुम्ही म्हणताय की याबद्दल आत्ता काही तसा बदल करता येणार नाही. आज त्याच्यावर नियमच आहे, त्याप्रमाणे राहावं अशी अपेक्षा आहे. परंतु
अपेक्षा जरी असली तरी बऱ्याचशा अंशी शहरातल्या काहींची मुलं इंजिनिअरिंग कॉलेज जातात, 11वी 12वी करत असतात, 10वी करत असतात, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणं सोयीचं असतं. म्हणून शिक्षक वर्गाकडून ही मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे की आम्ही वेळेवर शाळेत जातो. आमची पाहिलं तर मुलंही त्यांना जिथं शिक्षणाच्या सोयी आहेत तिथं वरच्या 11वी 12वी कॉलेजला जाताना सोयीच्या ठिकाणी घालायला आम्हाला तिथं राहावं लागतं. त्यामुळे हा थोडासा वादाचा विषय आहे. वादाचा विषय आहे, पण वादाच्या विषयाकडून पुन्हा एकदा राजकारणाकडे जाऊया. कोल्हापूरहून प्रश्न आलेला आहे. शहनशाह पोलाद आपला प्रश्न विचारतायत. शहनशाहजी, तुमचा प्रश्न सलग विचारा आणि टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा. हॅलो साहेब. हा बोला. तर तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यातली जी राष्ट्रवादी आहे, बोला बोला. राष्ट्रवादी आहे ना, ती कल्लाप्पा नावाडे दादांच्या विजयासाठी कितपत मनापासून प्रयत्न करणार आहे? बरं, कुठेतरी शंका वाटते असं वाटतं यांच्या फोन मधून. कोल्हापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय झालेला आहे. मी स्वतः सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी बैठका घेऊन चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची भूमिका पटवून दिलेली आहे आणि बहुतांशी ठिकाणी आता लोक कामाला लागलेली आहेत. आत्ता आपण कोल्हापूर बद्दल बोललो, पण सांगलीला देखील प्रतीक पाटलांचा प्रचार करणार किंवा त्यासाठी कार्यकर्ते तितक्याच जोमाने उतरतील का? नक्की उतरतील. प्रतीक पाटील परवाच माझ्याकडे येऊन भेटूनही गेले आणि त्यांना सर्व ती मदत करण्याचं आश्वासन मी केलेलं आहे. आजच त्यांचा अर्ज भरायचा होता, परंतु आज आपली मुलाखत असल्यामुळं मी मुंबईला आलो आणि तिथं जाऊ शकलो नाही. पण नारळ फोडण्याचा उमेदवारीचा जो कार्यक्रम असेल त्यावेळी त्यात मी सहभागी होणार आहे. आमचे सगळे समर्थक सहभागी होतील असा मला विश्वास आहे. असा विश्वास वाटतोय. आपण पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातून थोडं मुंबईमध्ये येऊया, कारण जयंत पाटील यांच्याकडे मुंबईच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मनसेतर्फे, अर्थातच सध्याचे विरोधी पक्ष आहे मनसे, तर मनसेचे बीएमसीचे गटनेते संदीप देशपांडे जयंत पाटील यांना प्रश्न विचारतायत, तो आपण ऐकूया. नमस्कार जयंत पाटील साहेब, मी संदीप देशपांडे, मुंबई महानगरपालिका मनसे गटनेता. माझा आपल्याला एकच प्रश्न आहे. आपण इतके वर्ष पालकमंत्री म्हणून मुंबई शहराचे आहात, आपण नेमकं मुंबई शहरासाठी काय केलं हे जनतेला सांगावं. फार चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. पालकमंत्री जो असतो त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोऑर्डिनेशन करण्याची त्याची भूमिका असते आणि विशेषतः मुंबई महापालिका, MMRDA आणि बाकीच्या म्हाडा या माध्यमातून जी कामं होतात त्या ठिकाणी काही त्रुटी राहिल्या तर इंटरव्हीन करण्याचा माफक प्रमाणात अधिकार पालकमंत्र्याला असतो. पालकमंत्री हा या सगळ्या योजनांची पूर्ण पायलट म्हणून कार म्हणून चालू शकत नाही. पण मुंबई शहराच्या विषयी या शहरातच मी पूर्वीपासून वाढलेला आहे. या मुंबईतल्या ज्या हेरिटेज बिल्डिंगी आहेत, इमारती ज्या शासन वापरतं आणि त्या अतिशय जुन्या आहेत, मोडकळीला आल्यात, त्याला मी राज्याचा अर्थमंत्री असल्यापासून एक योजना आपण चालू केलेली आहे. दरवर्षी 10-15 कोटी रुपये आपण खर्च करायचा प्रयत्न करतो. त्यातून एशियाटिक लायब्ररीचं रिनोव्हेशन, सायन्स बिल्डिंगचं रिनोव्हेशन, एल्फिस्टन कॉलेजचं रिनोव्हेशन, ह्या ज्या जुन्या मुंबई आयलंडवरच्या सरकारी निमसरकारी इमारती आहेत त्याचं रिनोव्हेशन हे पालकमंत्री या नात्यानं किंवा अर्थमंत्री या नात्यानं मी करण्याचं काम केलेलं आहे. या शहरामध्ये आपण बाळा नांदगावकर यांना, ते मनसेचे प्रमुख आहेत दिसतंय, बाळा नांदगावकरांना विचारा. बाळा नांदगावकरांनाच घेऊन मी शिवडीच्या किल्ल्यात जाऊन तिथल्या व्यवस्थेला मार्गी लावलेला आहे, जेणेकरून तिथे एक पर्यटनाचं सेंटर तयार होईल. त्यामुळे हा प्रश्न माझ्यानंतर लगेच फोन करून त्यांनी बाळा नांदगावकरांना विचारावा की जयंत पाटील यांनी मुंबईसाठी काय काय केले. अगदी राणीच्या बागेच्या भायखळ्याच्या प्रश्नापासून ते अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी वेळ दिलेला आहे, प्रयत्न केलाय. पण आता आपण बघतोय सगळीकडे शिवाजी पार्कचे नागरिक थोडेसे धास्तावलेले आहेत हेरिटेज दर्जावरून, कारण अंतिम अहवाल अधिकृतरित्या निर्णय बाकी आहे अजून. तर शिवाजी पार्कच्या नागरिकांना काय सांगाल? हेरिटेज दर्जाचा जो वाद सध्या शिवाजी पार्कच्या ज्या सर्व इमारती आहेत त्या सर्वांनाच पुनर्विकासाची ओढ आहे, कारण फार जुन्या इमारती झाल्यात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला पुनर्वसनाचं किंवा हे म्हणजे नवीन इमारती बांधण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे. आणि हे टेक्निकॅलिटीमध्ये अडकलेलं आहे. पण मला वाटतं तो अहवाल आता सादर झालेला आहे आणि लवकरच त्याच्यावर निर्णय होईल
आणि तो लोकांचं समाधान करणारा होईल याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. संकेत देताय तुम्ही लोकांना भीती बाळगू नका असं. पुन्हा एकदा इचलकरंजीला जाऊया. गुरुनाथ मातुकडे हे प्रश्न विचारतायत. गुरुनाथ, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि मंत्री महोदयांना तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा गुरुनाथजी बोला. बोला. हे बघा, माननीय जयवंतरावजी पाटील हा. हे इस्लामपूरचे आहेत बरोबर. आणि कराड, इस्लामपूर, इचलकरंजी, कागल मार्गे बेळगावला रेल्वे जाणार आहे. मग माझं वय आता 65 आहे. मी माझ्या या स्वप्नात मी राहू की पूर्ण होणार ते, कारण आता एसटीची भाडे भयंकर वाढायला लागलंय, तेव्हा रेल्वेशिवाय पर्याय नाही. आणि इचलकरंजी जर राष्ट्रीय पातळीवर यायचं असेल तर रेल्वे प्रचंड प्रमाणात आणली पाहिजे. आमचे उमेदवार 5 वर्षात रेल्वे आणणार काय त्याच्याकरता आम्हाला सत्याग्रह करावा लागणार. थँक्यू. ज्येष्ठ नागरिकांचा संताप आहे हा, की त्यांची इच्छा आहे की कराड करून इचलकरंजी मार्गे पुढं रेल्वे जावी आणि त्याविषयी काही लोक इचलकरंजीची मलाही भेटलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांना त्यांचा हा प्रस्ताव पूर्वीच मी पाठवलेला आहे आणि त्यांचा विषय जो आहे तो वेगळी लाईन कराडपासून मिरजेला रेल्वे जाते, त्याची कराडपासून सरळ इचलकरंजीपर्यंत काही कनेक्शन द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीचा अभ्यास होण्याची गरज आहे. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात एक 10-12 ज्येष्ठ नागरिक, जसे मातुकडे साहेब आत्ता म्हटले तसे मला यापूर्वी भेटले आणि त्या निमित्तानं खरं म्हणजे केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव शेवटी त्यांनी याच्यावर अभ्यास करणं, त्याची वायबिलिटी वर्कआउट करणं आणि मग त्याच्यावर निर्णय घेणं अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्याचं पाऊल मी टाकलेलं आहे. पण होईल याच्यावर विचार होईल म्हणजे तुमच्याकडून केंद्राला प्रस्ताव जाईल का? सूचना चांगली आहे. दळणवळण जर चांगलं वाढलं तर भागाचा विकास होतो. त्यांची मागणी काही चुकीची आहे असं मला आज म्हणता येणार नाही, पण होईल असं आश्वासन देखील आचारसंहितेमुळे देणं योग्य नाही. बरं, ठीक आहे. अकोल्याहून पुढचा प्रश्न आहे नितीन राठी यांचा. नितीनजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि मंत्री महोदयांना तुमचा प्रश्न सलग विचारा. विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मला हे विचारणार, सध्या जसं काँग्रेसचं सरकार चालू आहे आपल्या पूर्ण भारतात आणि अजून पण काय म्हणतात मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे आणि तुम्हाला वाटते का की मोदी सरकार किंवा अजून कोणती सरकार जर उभी राहिली तर तुम्हाला वाटते का ते कमी होईल म्हणून? तुमचं मत काय त्याबद्दल? हे प्रमाण कमी झालं पाहिजे यात दुमत नाही आणि हे प्रमाण कमी करायचं असेल तर या सर्व व्यवस्थेत अधिक जागरूकता निर्माण करणं, आपली व्यवस्था अधिक भक्कम करणं आणि अशा स्वरूपाचे गुन्हे जर कोण करत असेल तर त्याला कडक असं प्रायश्चित्त झालं पाहिजे. ही जर भूमिका अंमलात यायला लागली तर मला वाटतं हे प्रमाण बरंच कमी होईल. तुम्ही ग्रामविकास मंत्री आहात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देखील गेल्या वर्षभरात तुमच्या खात्याने महाराष्ट्र सरकारने मिळवलेले आहेत. तर ग्रामविकास ज्यावेळी म्हणतो त्यावेळी या सगळ्या मुद्द्यांना धरून विकासाचं पाऊल पुढे टाकलं जातं. हो ना. ह्या खेडेगावातल्या माणसाला उलट जास्त समृद्धीकडे न्यायचं असेल तर तिथल्या सगळ्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजेत. हा प्रयत्न आम्ही करतोयच, ज्यामुळं महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मागच्या वर्षी मिळालं. त्याचबरोबर अगदी गावातल्या लहान मुलींच्यासाठी शाळेचं, मगाशी एक प्रश्न होता, अ ब क ड ई असे वर्गीकरण शाळांचं महाराष्ट्रात आपण केलं, त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न आपण करतोय. त्यामध्ये मुलींच्यासाठी सुविधा शाळेत काय आहेत, शौचालयाची व्यवस्था मुलांसाठी मुलींसाठी वेगळी आहे किंवा नाही, असे लहान लहान प्रश्न देखील लक्षात घेऊन ते प्रतिपूर्ती त्याची करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केलेले आहेत असं सांगताय. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा मराठवाड्यातून आलेला आहे. जालन्याला जाऊया. अमोल पिंपळे यांचा प्रश्न आहे. अमोल, पुन्हा एकदा विनंती करते सगळ्या प्रेक्षकांना, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. विचारा. हॅलो. हा विचारा. हा नमस्कार जयंत साहेबांना. हा विचारा साहेब. सर, जालना जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये गारपीट अगदी भयानक रूप धारण केलेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या झाल्या, त्यांनी भरपूर आत्महत्या होत आहे. तुम्हाला काय वाटतं सर, शरद पवार साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला, अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही केली.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीला याचा खूप मोठा फटका बसेल की नाही? नाही, असं आहे की हे नैसर्गिक आपत्ती आहे आणि पवार साहेब हे पहिले मंत्री आहेत की ज्यांनी त्या भागाचा दौरा विशेषतः 6 दिवस निवडणुका वगैरे सर्व बाजूला विषय ठेवून 6 दिवस त्यांनी दौरा केला, लोकांचे प्रश्न समजून घेतले, केंद्र सरकारची टीम ताबडतोबीनं मागवण्यात आली आणि त्याविषयीचे लवकर निर्णय होतील. आणि हे सगळं झालं पण मदत मिळाली नाही आणि त्यामुळे हा जो रोष हो आहे, ना, असं आहे. तुम्हाला भीती नाही वाटत की लोक नुकसान- मतदानाला बाहेर नाही पडणार, सांगतो ना. पडली तर आघाडी सरकारच्या विरोधात मतदान होईल? नुकसान जे झालंय ते एवढं मोठं झालेलं आहे की त्याचं असेसमेंट पूर्ण, कारण पवार साहेबांनीच तिथल्या काही लोकांना विचारलं हं. तर त्यावेळी तात्पुरती मदत आणि पूर्ण मदत, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं जे काय असेल त्याचा पूर्ण हिशेब करून जास्तीत जास्त मदत आम्हाला द्यावी. म्हणून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रयत्न करून आता सगळे अहवाल पाठवायची व्यवस्था केलेली आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उपसमितीची निर्णय होईल आणि पवारसाहेब नक्की, मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या गारपीट भागात गारपिटीने त्रस्त झालेल्या सगळ्याच शेतकऱ्यांना, मध्य प्रदेशमध्ये हा प्रश्न 24 लाख हेक्टरवर आहे, महाराष्ट्रात 16 लाखवर आहे, तर नक्की दोघांनाही जिथं जिथं झाले तिथं पूर्ण चांगली मदत करतील. आजपर्यंतचा देशाचा अनुभव आहे की जिथं शेतकरी संकटात आलेला आहे तिथं पवार साहेबांनी अतिशय उत्तम मदत केलेली आहे. पण आपल्याला मतदारांचा रोष मात्र आजही मला दिसतोय. वाटतं असं तुम्ही आहे म्हणताय की की मदत मतदारांचा केली. रोष हा असा आहे की ही नैसर्गिक आपत्ती आहे, मतदार हे समजून घेतात आणि त्यांना मदतीला जाण्याचं काम राष्ट्रवादीनंच पहिल्यांदा केलेलं असं आहे. सांगताय त्यामुळे तुम्ही. मतदार हा 100% जे जागा आहे काम होईल म्हणताय, पण त्याच्याविषयी. राष्ट्रवादीचा कट्टर विरोधी पक्ष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना, तिथले पुण्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र ढवण पाटील, ते जयंत पाटील यांना प्रश्न विचारतायत. तो प्रश्न आपण ऐकूया. माझं ऊस आंदोलन झालं, त्यात जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हे आंदोलन आहे ते राजकीय दृष्ट्या केलेलं आहे. माझा त्यांना हा प्रश्न आहे की राजकीय दृष्ट्या केलेलं असताना 310 रुपये हे शिट्टी साहेबांच्या मुळे मिळालेले आहेत आणि ते 1 वर्षात तुम्ही परत घेणार आहेत. आज जे गारपिटीचं ग्रस्ताने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ऊस पट्ट्यातील, त्याबद्दल शासन त्यांना काय मदत देणार आहात का? गारपिटांनी नुकसान झालेल्या सर्वांनाच सरकार मदत करणार आहे, त्याबद्दल मदत नाही. पण राजू शेट्टींच्यामुळं कुणाला काही पैसे कधी मिळालेले नाहीत. शरद पवारांची समिती प्रधानमंत्र्यांनी नेमली, त्यांनी निर्णय घेतल्यामुळे या देशातील 40 लाख टन साखर निर्यात व्हायला लागली. या देशातल्या शेतकऱ्यांना एक्साईज ड्युटी मागच्या 3 वर्षाची कारखानदारांना देऊन त्यांना आपण सांगितलं की शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मदत देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळं तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात, तुम्ही थोडासा विचार, जरा आत्मचिंतन करा की हे मदत जी आहे ती शरद पवार साहेबांच्यामुळे मिळाली आहे, शेतकरी संघटनेमुळे किंवा राजू शेट्टी यांच्यामुळे मिळालेली नाही. पण त्यांचं क्रेडिट घेणं, श्रेय घेणं हे काम हे बिचारे दोन्ही ते पक्ष करत करतायत. असतात. राष्ट्रवादी करतात असं स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील राष्ट्रवादी करते हं. आणि हे श्रेय घेतात, असं आहे ते. सोलापूरला जाऊया. पश्चिम महाराष्ट्रातले खूप सारे प्रश्न आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्रातले नेते आज आलेले आहेत. विठ्ठल मेटेकरी आपल्या सोबत आहेत. विठ्ठलजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि मंत्र्यांना तुमचा प्रश्न सलग विचारा. हा विचारतो. हा हा केला. हा बोला. हा 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 नमस्कार साहेब. नमस्कार, विचारा. अहो, गिरडीला गारपीट झालं 2014ला गारपीट एवढं झालं. शरद पवार साहेब इथे येऊन गेले हा बोला. आणि काय गारपीट मध्ये विठ्ठलजी, तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही बंद केला नाही तर तुमचा प्रश्न आपण नाही ऐकू शकणार. केला केला केला. बरं, विठ्ठल मेटेकर यांचा मुद्दा जो आहे तो समजून घेऊया, कारण काही तांत्रिक अडचणी आहेत. ते नाही, असं त्यांना म्हणतात, विचारू दे ना, प्रश्न विचारू दे. नाही, त्यांचा आवाज पोचत नाहीये, संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे त्यांचा जो मूळ मुद्दा होता की सोलापूर भागात देखील दौरा झालेला होता गारपीटग्रस्त भागामध्ये, पण मदत मिळालेली नाहीये. हो, म्हणजे मदत पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर असं महाराष्ट्रापासून आहे विदर्भ ते मराठवाडा. की आपल्या माहितीसाठी मदत एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की 1000-2000 रुपयांनी कुणाचं काही मदत दिली असं त्यांनाही वाटणार नाही. त्यामुळे त्याचे पूर्ण पंचनामे करून केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या समितीसमोर हा प्रस्ताव जाऊन त्यांनी मदत दिली तर ती सबस्टॅन्शियल मदत होऊ शकते आणि हे काम शरद पवार साहेबच करू शकतात. त्यामुळे थोडासा काळ जाऊ दे, निर्णय अतिशय उत्तम होईल.
धीर धरा असं सांगितलं जातंय. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि प्रेक्षकांना देखील सांगतोय थोडा धीर धरा. आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जयंत पाटील यांना विचारणार आहोत. विशेषतः शिवस्मारक हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आघाडी सरकारचा आणि ते देखील स्वप्न आहे मंत्री महोदयांचं. त्याबद्दल जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. सांगलीतून आपल्याला थेट प्रश्न आलेला आहे. अर्जुन भोसले प्रश्न विचारतायत. अर्जुन, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा, नाहीतर प्रश्न कट करावा लागेल आणि सलग प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार सर. हा, नमस्कार. महाराष्ट्रात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये डाटा ऑपरेटर पद हे भरले आहे साहेब. पण त्यांना पगार 8,100 मिळण्याऐवजी 4,000 पगार मिळतो. आणि डाटा ऑपरेटर यांच्या भविष्याबद्दल शासनाचे धोरण काय आहे? एक म्हणजे डाटा ऑपरेटरना पगार दिलेला नाही, मानधन आहे. आपण महाराष्ट्रातल्या 28,800 ग्रामपंचायतीमध्ये संगणक बसवलेले असले तरी ऑपरेटरची संख्या मर्यादित आहे आणि त्यांना साधारणपणे सरासरीने 5,900 रुपये एक सेंटर चालवण्यासाठी ॲव्हरेज आपण देतो. त्यातनं बाकीचे सगळे खर्च जिल्ह्याची यंत्रणा, तालुक्याची यंत्रणा आणि तो डाटा ऑपरेटर अशा सगळा खर्च त्याच्यावर पडतो. परंतु हा पगार नाही, हे मानधन आहे. आणि हे आता कमी दिलं जातं अशी नाही, ठरलेलंच नाही तसं. तो गैरसमज लोकांचा आहे की एकंदर 5,900 रुपये आपण त्या जिल्ह्यात ते सेंटर्स सगळे मिळून ॲव्हरेज देतो आणि सगळ्या जिल्ह्यात ते पैसे खर्च करताना त्याला ते 3,500-4,000 काहीतरी मिळतात. परंतु हेही बंद होणार आहे. आणि आमची कल्पना अशी आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीचं जे केंद्र आहे ते केंद्र स्वयंपूर्ण व्हावं, वेगवेगळ्या सुविधा त्याच्यावरून द्याव्यात. म्हणून बँकिंग सेवा आता नवीन सुरू केलेली आहे, ज्याच्यातून काही डेटा ऑपरेटर हे 9,000, 8,000 ग्रामपंचायती 16,000, 18,000, 20,000 रुपये ग्रामपंचायतीचं मासिक उत्पन्न व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे नव्या सुविधा देणं आणि तिथल्या डाटा ऑपरेटरने त्यातून त्याला जे काही मानधन आहे ते त्याचं त्याने घेणं, त्याच्यातनं त्याचं मानधन शेवटी वाढणार आहे. बरं, ठीक आहे. ठाण्याला जाऊया आपण. रवी बोनगुलवार प्रश्न विचारतायत. रवीजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये ही जी गारपीट झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना किंवा सर्व जनतेला जे अपेक्षित आहे की सरकारकडनं मदत व्हायला पाहिजे तशी मदत होताना काही दिसत नाही. दुसरं म्हणजे जे काय आपत्ती व्यवस्थापन आहे, पूर आला काय, गारपीट झाली काय, देशावर काही आपत्ती आली काय, बॉम्बस्फोट झाला काय, तर आपत्ती व्यवस्थापन नावाची काही गोष्ट आहे किंवा नाही असं दरवेळी नागरिकांना वाटतं. आणि असं काही विचारलं की उत्तर गुळमुळीत ठरलेली असतात की चौकशी चालू आहे. नाही रवीजी, आपण आता थेट उत्तर विचारतोय, त्यामुळेच मंत्री महोदय आलेले. खरं तर शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापनाचा इतका गाढा अनुभव आहे, केंद्रात त्यांनी हे पद सांभाळलेलं आहे. महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन तितकंसं नीट दिसत नाही आणि याबद्दल नाराजी. आपत्ती व्यवस्थापन हे पूर्णपणाने इन प्लेस आहे, कुठेही त्याच्यात काही अडचण नाही आहे. पण गारपीट जी झाली, त्या गारा ज्या पडल्या त्या वरून येत असताना त्याला कोणतंही सेव्हिंग करणं, हे कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन देणं अशक्य होतं. काही ठिकाणी गारा मोठमोठ्या पडल्यामुळे जनावरांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे याच्यात आपत्ती व्यवस्थापनात एकच आपल्या हातात होतं की ताबडतोब जाऊन तिथं मदत करणं. आता मदत करताना बरेचसे फोटोही प्रसिद्ध झालेले आहेत की रस्त्यावर बर्फ आहे अशी परिस्थिती होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचं काम ताबडतोबीनं सुरू झालं. परंतु हे एवढं स्कॅटर्ड आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आपण समजू शकतो 16 लाख हेक्टर जर असेल तर केवढा मोठा. आणि प्रश्न आहे मदतीचा, तर मदत ही 100% होणार आहे. एवढं नुकसान झालं एकेका कुटुंबाचं की त्याचं असेसमेंट करून त्याला जास्तीत जास्त मदत देणं हा दृष्टिकोन आहे. गडबडीत काहीतरी मदत देणं आणि आम्ही मदत केली असं सांगणं हा उद्देश नसला पाहिजे असं तुम्ही सांगताय. मराठवाड्यातून पुन्हा एक प्रश्न आलाय. हिंगोलीतून पांडुरंग शिंदे प्रश्न विचारतायत. पांडुरंगजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा, नाहीतर तुमचा आवाज इथपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, विचारा. हॅलो, विचारा सर. हॅलो सर. पांडुरंगजी, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद नाही केलात तर तुमचा फोन कट करावा लागेल आपल्याला. आवाज. हॅलो सर. बोला. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये
जी गारपीट झालेली आहे ना सर, त्यांचा सर्वे वगैरे झालेला आहे पूर्ण, पण ती गारपीट झाल्याच्या कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही सर. पांडुरंगराज, सर्व गारपीट ज्यांना झालेली आहे, ज्यांच्या जिथं गारपीटग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत नक्की मिळेल. आपण विश्वास बाळगा. शेवटी या गारपिटीचं साधारणपणे मूल्यमापन झाल्यानंतर केंद्र सरकारकडे जो प्रस्ताव गेलेला आहे त्यात केंद्र सरकार बसून त्याच्यावर निर्णय दिला की मला वाटतं तात्काळ तुम्हाला मदत होईल. थोडासा वेळ आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर मराठवाड्यातले आणि विदर्भातले शेतकरी अस्वस्थ आहेत, त्यामुळे मंत्र्यांचे म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री येत आहेत, त्यावेळी त्यांना पुष्कळ फोन एकाच विषयावर येत आहेत. नाशिकला आपण जाऊया. विठ्ठल जाधव आपल्या सोबत आहेत. विठ्ठल, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हा मॅडम. हॅलो. हा बोला. हा विचारा. हा नाशिकवरनं बोलतो साहेब मी. हा बोला. तर जे आमच्या द्राक्षाचं जे नुकसान झालंय साहेब, त्याचा कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत विचार झाला नाही. लाखो रुपयाचं आमचं औषध जे आहे ते वाया गेलंय. तर आम्हाला कधी मदत मिळणार साहेब? आम्ही मदतीची अपेक्षा करतोय राष्ट्रवादीकडनं. विठ्ठलराव, द्राक्ष डाळिंब फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या द्राक्षाच्या बागा नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळं त्याला मदत करण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर मी मगाशीच उत्तर त्याचं दिलंय. केंद्र सरकार त्याच्यावर तातडीने मदत करेल. राज्य सरकारही त्यात स्वतःची भर घालेल आणि नक्की जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न सर्व द्राक्ष बागायतदार असो किंवा साधा कुठलाही अन्य पिकाचा शेतकरी असो त्यांना मदत होईल. त्यांना मदत केली जाईल असं सांगता. आपल्याला ब्रेकची खरं तर वेळ झाली आहे, पण ब्रेक आधी एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे एकीकडे आपत्ती निवारण करणं आणि दुसरीकडे दिलेले जाहीरनाम्यांमधली आश्वासनं पाळणं. शिवस्मारक बांधण्याचं जे आश्वासन होतं हे खरंच कधी पूर्ण होणार आहे? शिवस्मारक बांधताना माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने मागच्या नाही त्याच्या आदल्या 2013 मे मध्ये समिती नेमलेली होती. त्यासाठी जागाही त्यावेळी अनेक जागा हुडकल्या, पण नेव्हीने त्याला ऑब्जेक्शन्स घेतली. म्हणून आता जागा हुडकली आहे, त्याच्यावर एन्व्हायरमेंटचे स्टडीज पूर्ण झालेले आहेत. त्याच्यावर संकल्पचित्र कसं असणार आहे हे मी स्वतः जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य आणि सर्वांशी बसून बऱ्याच तास आणि काही दिवस घालवून एक अतिशय उत्तम असा आराखडा तयार केलेला आहे आणि तो लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवलेली आहे. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेला. CRZ-4 मधून ही जागा जी आहे ती एक्झम्प्ट करणं याच्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि त्यांची परवानगी मिळाल्यानंतर या स्मारकाचं काम आम्ही ताबडतोब सुरू करणार आहोत. ठीक आहे, आपण वाट बघू. हा जाहीरनाम्यातलं जे आश्वासन आहे ते नेमकं कधी पूर्ण होतंय. पण आता मात्र एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. नेत्यांना कार्यक्रमामध्ये मंत्री उत्तरं देत आहेत. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत प्रश्नांची उत्तरं द्यायला. नाशिकला जाऊया. दिलीप हांडोरे प्रश्न विचारतायत. दिलीप, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, मी नाशिकवरून दिलीप हांडोरे बोलतोय. हा नमस्कार. नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा होता. आपला राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा जो कार्यक्रम चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण राज्य शासन 25% आणि केंद्र शासन 75% आपण वेगळ्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्टसाठी आपण मदत करत असतो. आता या प्रोजेक्टमध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील मुलांना आपण जे प्रशिक्षण देतो आणि त्यानंतर रोजगार त्यांना स्थायी स्वरूपाचा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी जेव्हा आपण आशा बाळगतो, तर आज रोजी ज्या काही महत्वाच्या हे प्रोजेक्ट चालू आहेत त्यामध्ये एक अनियमितता दिसून येते आणि ह्या मुलांना कुठेही रोजगारावर आज ते उपलब्ध नाहीत. परंतु आता मार्च एंडला त्यांना पूर्ण पैसे दिले जात आहेत आणि शासनाचा हा जो पैसा आहे हा पूर्ण वाया गेल्याचं एक प्रश्नचिन्ह मी उपस्थित करतोय. याबद्दल मला आपलं जाणून घ्यायचंय मत. दिलीपराव, तुमचा प्रश्न अगदी नेमका आणि योग्य आहे असं माझं मत आहे आणि माझ्या हे असं लक्षात आल्यावर मी स्वतः महाराष्ट्रातल्या सगळ्या CEOंची बैठक घेतली आणि जे ट्रेनिंग दिलं जातं त्यातनं तो माणूस उभाच राहिला पाहिजे. एखाद्या कॉफी शॉपमध्ये त्याला वेटरची किंवा ते CCD मध्ये कॉफी कॅफे डे जो आहे दुकान
त्याच्यामध्ये कॉफी मेकर म्हणून उभा करणं हे आपलं अंतिम ध्येय नाही आहे. बरं. आणि म्हणून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या सीओना सूचना दिलेल्या आहेत की जे ट्रेनिंग आहे ते त्याला कायम स्वरूपानं त्या घराला त्या दारिद्र्यातून बाहेर काढणारं असलं पाहिजे. मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे आणि त्याप्रमाणे मी यापूर्वीच पावलं 2 महिन्यापूर्वी उचललेली आहेत. त्याच्यात सगळ्या दुरुस्त्या कराव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु त्या जिल्ह्याला ती स्वायत्ता दिलेली आहे की कोणत्या स्वरूपाचं ट्रेनिंग तिथल्या स्थानिक मुलांना आवश्यक वाटतं तेच ट्रेनिंग देण्याचंही स्वायत्तता आपण त्यांना दिलेली आहे. नाशिकहूनच पुढचा प्रश्न आलेला आहे गणेश खरोटे यांचा. गणेश, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. गणेश खरोटे बोलतोय नाशिकवरून. हा, बोला. तर आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला कंत्राटी स्वरूपात कर्मचारी आहेत. हा, तर आम्हाला जे मानधन दिले जाते ते फारच कमी असल्यामुळे आमचं भविष्यात काही परमनंटचे वगैरे चान्सेस आहेत का? नाही, तुम्ही, माझी विनंती आहे की तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे. आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपल्याला ही पदं पूर्ण अर्थाने मंजूर झालेली नाही आहेत. त्यामुळं आपल्याला हे कॉन्ट्रॅक्टवरच सर्व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व्यवस्था केली आहे. कारण केंद्र सरकारकडून ही योजना मागे जवळपास आपल्या राज्याची पूर्ण झाली असं सांगण्यात आलं. सुदैवाने आम्ही प्रयत्न केल्यानंतर प्रधानमंत्री सडक 2 सेकंड टप्पा दुसरा सुरू झाला आहे. त्यामुळं आपली गरज आणखीन काही वर्ष राहील. परंतु याच्यातून आपल्याला कायम स्वरूपाची नोकरी मिळेल असं आश्वासन देणं चुकीचं आहे. मुळातच आपली नेमणूक ही कंत्राटीवर झालेली आहे. पुढचा प्रश्न पण आहे आणि फोन लाईनवर पण आणखी काही जण आलेले आहेत. पण भारत नवनिर्माणच्या UPA सरकारच्या महत्त्वाच्या जाहिराती सुरू आहेत. ज्या सगळ्या योजनांबद्दल आता आपण बोलतोय त्याचे लाभार्थी देखील आपल्याशी बोलतायत. तिथे म्हणजे तिथे ज्यांना रोजगार मिळालाय ते देखील आपल्याशी बोलतायत. पण भारत नवनिर्माणचं हे जे कॅम्पेन आहे हे कितपत यशस्वी होईल या लोकशाहीच्या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत? भारत नवनिर्माण नाही, मी करेक्ट करेन आपल्याला, भारत निर्माण. आणि 2004 पासून भारत निर्माण ही योजना भारत देशात UPAने सुरू केली आणि त्याचा सगळा थीम जो आहे तो ग्रामीण भारतावर जास्त लक्ष द्यायचं. पाणी पुरवठ्याच्या योजना, रस्त्याच्या योजना, भारत निर्माणमधून आज या देशातल्या प्रत्येक खेडेगावात डायरेक्ट पैसे देऊन त्या गावाच्या सुधारणेसाठी आज निधी आलेला आहे. आणि ही आमच्या UPA 1 आणि 2 ची सगळ्यात मोठी महत्वाची कामगिरी असं मला वाटतं. ग्रामीण राजीव गांधी आवास सारखी योजना घेतली आहे त्याच्यामध्ये, त्याची देखील खूप मोठी जाहिरात केली जाते. हो, कारण काम केलेलं आहे आणि लोकांना अनुभव आलेला आहे. जाहिरात केली आणि जर त्यातनं आपल्याला अनुभव आलेला नसेल, आता महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात आपण जावा, सुजल निर्माण वगैरे हे सगळे कार्यक्रम भारत निर्माणमधून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जे चालू आहेत त्या सगळ्याचं श्रेय हे भारत निर्माणला, केंद्र सरकारच्या योजनेला द्यायला पाहिजे. मतांमध्ये परिवर्तन होईल या सगळ्याचं? हे जे तुम्ही क्रेडिट म्हणताय म्हणजे श्रेय असं आहे की प्रत्येक काम मतांसाठी करायचं नसतं. विकासासाठी खेडेगावातल्या काम आम्ही केलेलं आहे. लोक योग्य तो निर्णय लोकांनी घ्यायचा असतो. लोकांवर सोपवताय तुम्ही. खरं तर सांगलीहून प्रश्न आलाय पण तो थोडासा थांबवून आपण नागपूरला जाऊया, कारण नागपूरहून अतिशय वेगळा प्रश्न विचारतायत सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के. दत्ता, तुमचा प्रश्न जो आहे तो आपण जयंत पाटील यांना ऐकवतोय. नमस्कार पाटील साहेब, माझा प्रश्न असा आहे, मागास क्षेत्र निधी अंतर्गत येणारा जो पैसा आहे तो विकसित भागातच खर्च होत आहे, जेणेकरून जो अशा भागामध्ये खर्च व्हायला पाहिजे जिथे विकास झालेला नाही. उदाहरणार्थ भामरागड, एटापल्ली, कोरची. आणि आपल्या जिल्हा विकास यंत्रणा अंतर्गत आलेला जो पैसा आहे, पिण्याच्या पाण्यासाठी आलेला जो पैसा आहे तो खर्च न होता मागच्या वर्षी तब्बल 3 करोड रुपये परत गेलेले आहे. आपण काय म्हणाल? तुम्ही फक्त भामरागडच म्हणताय का? तुमच्या भागातलं म्हणतायत? बरोबर. गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीतच प्रश्न असेल तर त्या भागातलाच प्रश्न असा आहे की आपल्याला BRGF हे जे मागास भागाचा निधी जो आहे तो महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना केंद्र सरकारने सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यांना मिळतो आणि त्याच्यामध्ये गडचिरोली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्व गावांना समान निधी द्यावा. प्रत्येक महाराष्ट्रातले जे BRGF खाली येणारे जिल्हे आहेत तिथं ह्या सूचनाच आहेत ग्रामविकास खात्याच्या वतीनं मी केलेल्या आहेत की सर्व गावांना तो निधी मिळाला पाहिजे.
आणि जर खर्च ज्यांनी 3 कोटी रुपये खर्च झाले नाही तसं सांगितलं परत पाठवलं तर ते परत पाठवण्याचा प्रश्न येत नाही, कारण केंद्र सरकारचे ते पैसे आहेत. ते पैसे पुढच्या वर्षी किंवा चालू असतील योजना त्या पूर्ण होतील, त्यावेळी दिले जातील. हो, नक्की. पण या सगळ्या योजना म्हणजे आपल्याला खरं तर ब्रेक घ्यायचा पण विचारते, जे आपण बोलत होतो आता की UPA 2 चा जो कारभार आहे, भ्रष्टाचाराचा प्रचंड राग आहे लोकांच्या मनामध्ये, नाराजी आहे आणि खूप उशिरा एक आम्ही जे केलेलं काम जे आहे त्याच्या जाहिराती सुरू केल्या असं वाटत नाही? म्हणजे मोदींची लाट आहे एकीकडे, नाराजी आहे. मोदींना हे काम किती अवघड आहे याची माहिती असल्यामुळे त्यांनी फार आधीपासून सुरुवात केली आपल्या जाहिरातींना, आणि त्या जाहिरातीमुळे लोकांना गुजरात सारख्या छोट्याशा राज्याचं केलेलं काम हे फार मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न मोदींचा आहे. पण खरी वस्तुस्थिती महाराष्ट्राचीच जर तुलना करायची, मी अनेक ठिकाणी सांगतोय आता, या अहमदाबाद शहरामध्ये ऑक्ट्रॉय आता नाही आहे, बंद केला त्यांनी, 800 कोटी रुपये. मुंबई शहराचा ऑक्ट्रॉय हा 7,000 कोटीपर्यंत यावर्षी जाईल. किंवा दुसरं उदाहरण देतो की देशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15.5% आहे आणि गुजरात राज्याचा वाटा हा 7% आहे. म्हणजे आपण दुपटीपेक्षा त्यांच्यापेक्षा मोठे राज्य आहे. त्यामुळे छोटंसं राज्य चालवत असताना अहमदाबादमधले 2-4 रस्ते चांगले केले म्हणजे देश सुधारायला आपल्याला अधिकार मिळाला, असा गैरसमज मोदींनी करून घेऊ नये असं माझं मत आहे. बरं, ठीक आहे. या उत्तरासोबतच आपण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. शेवटचा भाग आहे. महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत आणि फोनची उत्तरं देखील द्यायची आहेत. अनमोल राडे सांगलीतून आपल्या सोबत आहेत. अनमोलजी, अगदी थोडक्यात सलग प्रश्न विचारा. नमस्ते सर. हा, नमस्ते. सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. अर्थमंत्री असताना किंवा ग्रामविकास मंत्री असतानाही सरांचं काम अगदी समाधानकारक व चांगल्या पद्धतीचं आहे. त्याबद्दल मी साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. बर, माझा साहेबांना एकच प्रश्न आहे की सर, आज जे मोदी लाटेचं वगैरे जे चाललंय ते काँग्रेस राष्ट्रवादीला कितपत म्हणजे याचा तोटा होईल असं आपल्याला वाटतं सर? आताच तुम्ही म्हणालात. मला वाटत नाही, कारण थोडासा सुरुवात आहे आणि मोदींनी मागच्या 6 महिन्यात जाहिराती आणि लोकांशी संपर्क साधायला आधी सुरुवात केली, म्हणून हा प्रभाव आहे. ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मैदानात उतरतील आणि लोकांपर्यंत पोहोचतील, त्यावेळी ह्या सर्वच गोष्टींचा भ्रम बऱ्याचशा लोकांचा दूर होईल. बरीचशी माहिती लोकांपर्यंत मोदींच्या कर्तृत्वाची आणि मोदींच्या राज्यातल्या अडचणींची, समस्यांची ज्यावेळी लोकांना कळेल, त्यावेळी लोकांना वाटेल गुजरातपेक्षा महाराष्ट्रात फारच चांगलं काम आहे. पण असं कोणत्या समस्या वाटतात? म्हणजे ग्रामीण भागात कुपोषणापासून ते तुम्ही स्वतः हे मंत्रालयच हाताळताय ग्रामीण विकासाचं, गुजरातचं माझंच ग्राम विकास खात्याचंच घ्या ना. माझं आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामविकास खात्याचा देशात पहिला नंबर आला. पहिल्या 3त गुजरात नाही आहे. दुसऱ्या नंबरला ज्यांनी पारितोषिक घेतलं, 3ऱ्यात घेतलं, त्याच्या बरंच खाली गुजरात आहे. अशी प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती मोदींच्या गुजरातची आहे. त्यामुळे मला चिंतेचं कारण वाटत नाही. आपल्याला जे अमोल प्रश्न विचारत होते त्यांनी विचारला त्या विषयाकडे पुन्हा येते. आणखी खरं तर सांगलीतूनच पुढचा फोन येतोय, पण त्याआधी विचारते, म्हणजे सर्वात तरुण, माझ्या माहितीप्रमाणे अर्थमंत्री म्हणून तुम्ही मान मिळवलेला आहे महाराष्ट्राचा आणि खूप काळ हे पद तुम्ही सांभाळलेलं आहे. त्यानंतर तरुण असताना राजकारणात आलेला, आत्ता जो एक सर्वाधिक युवा वर्ग राजकारणात येऊ पाहतोय, मतदार बनलेला आहे, या सगळ्यांना काय सांगाल तुम्ही? राजकारण वाईट क्षेत्र आहे असं जे म्हणतात त्यांना. नाही, असं आहे की संपर्क हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ही जी नवी पिढी आलेली आहे ती मोबाईल, इंटरनेट याच्यावर जास्त वेळ घालवते असं माझं मत झालेलं आहे. तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात, त्यामुळे तुम्ही या सगळ्या वर्गाशी अधिक कनेक्ट पण असाल. हो, मला सांगायला फार आनंद वाटतो की आज ट्विटरवर माझे बरेचसे फॉलोअर आहेत किंवा फेसबुकवर हजारो लोक आहेत, फेसबुक पेज फॉलो करणारी लोक आहेत. जवळपास 20 ते 22,000 लोकांच्यापर्यंत मी एका क्लिकने पोचतो आणि माझं मत त्यांना कळवू शकतो. हेच तेही मला कळवत असतात. त्यामुळे एक इंटरॅक्शन, हे कुठल्याही प्रोफेशनल एजन्सीला मी दिलेलं नाही, मी स्वतःच करतो, रात्री उशिरा किंवा जेव्हा जमेल त्यावेळी. पण याच्यात एक समाधान मिळतं की त्या नव्या 18, 17, 15, 20, 22 वर्षाच्या मुलांना काय म्हणायचं आहे हेही ते मोकळेपणानं म्हणतात आणि एक कनेक्टिव्हिटी पाहिजे.
ही नवी पिढी जी आहे त्यांच्याशी आपण कनेक्टेड असलो, त्यांच्या जवळ आत्मीयतेने गेलो, तर मला वाटतं नवी पिढी ही नक्कीच पाठिंबा देते, असं माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव आतापर्यंतचा राजकारणातला स्वतःचा, म्हणजे तुम्ही अपघाताने एक प्रकारे या क्षेत्रात आलात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, पण आता मंत्री महोदय म्हणून तुम्ही उत्तरं देताय जनतेच्या प्रश्नाला. आजच्या तरुण वर्गाला काय सांगाल जो राजकारणाला नावं ठेवतो त्याला? मला एवढंच तरुण वर्गाला सांगता येईल की सर्वांच्याकडं समान दृष्टीनं पाहत असताना त्याच्यातले चांगलेपणा जो आहे, समाजात चांगलेपणा फार कमी राहिलेला आहे असं लोक म्हणतात. त्यामुळे चांगलेपणा आहे त्याची तुष्टी करावी, त्याला पाठिंबा द्यावा आणि हे राष्ट्र पुढं झालं पाहिजे. त्यांच्या आयुष्यातच हे राष्ट्र जगातलं एक सगळ्यात प्रमुख राष्ट्र झालं पाहिजे, बलवान राष्ट्र झालं पाहिजे, हे या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक युवक आणि युवतीचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी मला वाटतं यावेळी मतदानाला उतरणं हे सगळ्यात मोठं ते करायचं असेल तर आपण या देशाचा विकास करताना विधायक कन्स्ट्रक्टिव्ह दृष्टिकोन ज्यांच्यामध्ये आहे त्याला जास्त पाठिंबा देण्याची गरज आहे. एक शेवटचा फोन घेऊया अगदी थोडक्यात. सतीश पाटील प्रश्न विचारतायत. सतीशजी तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. ओके, थँक्यू मॅडम. हा, नमस्कार सर. नमस्कर. मी तुमच्याच मतदारसंघातून तुमचा एक चाहता बोलते, सतीश पाटील. बोला. माझा प्रश्न आहे तो ऊस दरासंदर्भातला सर. काय होतं की दरवेळी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरतात हजारो लोक घेऊन, आणि मग तो प्रश्न निर्माण असा होतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. आणि खरं तर आपली कारखानदारीमध्ये एवढं उत्कृष्ट योगदान आहे की मला वाटतं की मग आपल्यासारख्या नेत्यांनी अगोदर हंगामाच्या गळीत हंगामाच्या अगोदरच एकत्र येऊन ऊस दरासंदर्भात तोडगा निघाला तर मग ही जी हानी होणार आहे किंवा लोकांना अडचणी ज्या निर्माण होणार आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, मग त्या संदर्भात आपण अगोदर जर काही निर्णय घेतले तर मग लोकांना रस्त्यावर यावं लागणार नाही. मग त्यासाठी बरोबर आहे. सतीशजी उत्तर द्यायला वेळ द्या. एक म्हणजे सतीशजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण साखरेचे दर ज्यावेळी घसरतात त्यावेळी काय दर देऊ शकतो याच्या मर्यादा कारखान्यावर आल्यावर मग शरद पवार साहेबांच्या समितीने दिलेल्या न्यायामुळे आज आपण दर द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आधी हा निर्णय करणं शक्य नव्हतं, पण यूपी आणि कर्नाटकचे कारखाने बंद झाल्यावर केंद्राने समिती नेमली, त्यातून हा निर्णय झाला. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळेला आपण आता यावर्षी FRP आधारभूत किंमत जी आहे ती आधारभूत किंमत आवश्यक असताना तेवढीच दिली पाहिजे. कांद्याचं बंधन असताना उषाचा राजाराम बापू कारखान्याची 2336 रुपये आधारभूत किंमत आहे, त्याखाली आम्हाला येताच येणं शक्य नव्हतं, पण राजू शेट्टी 2200 रुपयाला खाली गेले आणि त्यांनी तडजोड केली. ही तडजोड अभिप्रेतही नव्हती, शेतकऱ्यांनाही धक्कादायक होती, आम्हालाही धक्कादायक होती. आम्ही मात्र त्यांनी 2200 मागणे केले तरी आम्ही 2336 रुपये दिले, काहींनी 2400 रुपये दिले. आधारभूत किंमत याच्या खाली शेतकरी संघटनेने जाणं हेच धक्कादायक होतं. खरं तर पुन्हा एकदा शेतकरी संघटना ऊसाचा प्रश्न येतोय. जंगी सामना लोकसभेत देखील दिसणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना. एक शेवटचा प्रश्न विचारते, खरं तर वेळ संपलेली आहे, पण इतकी महत्वाची पदं तुम्ही भूषवलेली आहेत, मंत्रीपदं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, उपमुख्यमंत्री पदापर्यंतची मजल जी आहे ती देखील भविष्यामध्ये आम्हाला दिसेल तुमची? नाही दिसणार. आमचे नेते अजित पवार आहेत आणि अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या पक्षात प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे पवार साहेबांनी, आणि पवार साहेब जे ठरवतात तेच आमच्या पक्षात होतं. आज अजित पवार अतिशय समर्थपणाने सगळ्याच प्रश्नांना सडेतोडपणाने उत्तर देत अनेक जनतेची कामं वेगाने करतात. आणि जो स्पष्टपणा असला, स्पष्टपणा आहे, हो किंवा नाही याचं उत्तर मिळालं तर जनतेची हेलपाटी कमी होतात. धन्यवाद जयंत पाटील, आज कार्यक्रमात तुम्ही वेळ दिलात आणि अगदी मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलात. उद्या देखील नव्या नेत्यांसह आपण विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये याच वेळात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.